Unit number 3, that is dams and spillway. The title of the chapter. पहिला पॉइंट आहे 3.1, that is dam and its classification. डॅम म्हणजे काय, क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला आहे फक्त अर्थन डॅम्स आणि ग्रॅव्हिटी डॅम. ओके, दोन टाईपचे डॅम्स याचा स्टडी आहे. डॅम तसे डॅमचे भरपूर टाईप आहेत, पण तुम्हाला सिलेबस मध्ये अर्थन आणि ग्रॅव्हिटी या दोन टाईपचे डॅम आहेत. ओके, वी हॅव टू सी इन डिटेल्स. 3.2 मध्ये अर्थन डॅम. ओके, त्याचे कॉम्पोनंट, फंक्शन काय, त्याचं क्रॉस सेक्शन कसा असतो, त्याच्यामध्ये सिपेज थ्रू एम्बॅकमेंट आणि फाउंडेशन. ओके, जे काय सिपेज होतं अर्थन डॅम मध्ये, दॅट शुड बी थ्रू एम्बॅकमेंट आणि फाउंडेशन, या दोन ह्याच्यातून होतं. ते कसं होतं आणि त्याचा कंट्रोल कसा आहे करायचा, 3.2 मध्ये बघायचं आहे. नंतर 3.3 मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थन डॅम. ओके, हाऊ दिस अर्थन डॅम विल बी कन्स्ट्रक्टेड, त्याचे काही मेथड आहेत, दॅट विल बी सीन. Then type of failure of earthen dam, how this earthen dam will fail. Okay, कुठले reason, hydraulic असेल, seepage असेल, different types of failure will be there. We have to see, and its preventive measure. Okay, how to prevent its failure from this seepage. Then 3.4 मध्ये आहे ग्रॅव्हिटी डॅम. ओके, ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे काय, त्यावरती कुठले फोर्स ऍक्ट होतात, फोर्सेस ऍक्टिंग ऑन डॅम. त्याचे प्रोफाईल आहे, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल प्रोफाईल म्हणजे काय आहे, कसं असतं, टिपिकल क्रॉस सेक्शन कसा असतो ग्रॅव्हिटीचा. नंतर ड्रेनेज गॅलरीज म्हणजे काय. ओके, नंतर which type of joints will be there. Okay, joints in gravity dam, concept of high and low dam. This is what related to gravity dam. त्याला दुसरं नाव आहे मॅसनरी डॅम. ओके, or you can say concrete dam. आता 3.5 मध्ये आहे स्पिलवे म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय असणार आहे, फंक्शन काय असतं स्पिलवेचं, आणि त्याचे लोकेशन कुठं असतं, आणि कॉम्पोनंट काय आहेत. ओके, दॅट विल बी सीन इन दिस 3.5. 3.6 मध्ये परत स्पिलवेचे टाइप्स आहेत. ओके, इमर्जन्सी, सर्व्हिस, उगी, 12 टाइप स्पिलवे. तर डिस्चार्ज ओव्हर स्पिलवे काय असतो, एनर्जी डिसिपेशन म्हणजे काय, स्पिलवे विदाउट गेट म्हणजे काय असतात ते बघूयात 3.6 मध्ये. लास्ट आहे तुमचं 3.7, गेट्स. जे काही गेट्स आपण वापरतो डॅम्स मध्ये, त्याचे टाइप्स आहेत. त्यामध्ये दोन टाइप आहेत, रेडियल आणि व्हर्टिकल. दिस इज व्हॉट द सिलेबस फॉर युअर युनिट नंबर 3. ओके, टोटल वेटेज I think for 12 marks, minimum 12 marks weightage will be there. Okay, this is what the syllabus. Okay, we'll start with 3.1, that is dam and its classification. Okay, already dam is what you know. कोण सांगेल डॅम म्हणजे काय, मराठीमध्ये सांगा. जनरली तुम्ही पाहिलं असेल डॅम. What is dam? The dam is what it is. Simply, आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? येत नसेल तर सांगत चला मध्येच, मी बोलत राहायचो, तुम्ही नंतर आवाज येत नव्हता सर असं म्हणू नका. एखादी माईक चालू करून सांगा, येस नो. येस सर.
Okay. Okay, so dam is what here? It is simply a barrier that is constructed across the river. तुम्ही जर नदीमध्ये नदी पाहिली असेल तर नदीच्या बरोबर अक्रॉस यू कॅन सी दिस काइंड ऑफ वॉल. ओके, वॉल एखादी वॉल असे तुम्ही पाहिलेली असेल. इट मे बी विथ गेट और विदाउट गेट. ओके, such type of barrier that is constructed across the river. Okay, that is to store the water. Okay, use काय करतो आपण तर simply we have to store the water on its upstream side, that is called as dam. Okay, मग ते कसं असतात बघा, they are impervious in nature. Okay, and it is constructed to obstruct the flow of water. Okay, simply ते कशासाठी construct केलेले असतात तर they will obstruct the flow of the water, means whatever water that is flowing through this river, that should be arrested by this wall. Okay, that wall is called as dam. Okay, मग ते डॅम जे काय तुम्ही वॉल बांधलेली असते, that should be built or you can say constructed with different materials. Okay, ते मटेरियल कुठलं असतं, कुठले कुठले मटेरियल वापरून आपण डॅम कन्स्ट्रक्ट करतो. कुठलं मटेरियल यूज करतो आपण डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. स्क्रीन दिसते ना व्यवस्थित, सगळ्यांना विजिबल आहे का? बॅकग्राऊंड ब्लॅक असल्यामुळे लक्षात येत नाही काय वेळेस. Yes or no? Okay, which kind of material will be used to construct such kind of dams? Soil, sand, Okay. cement, stone. Very good. So accordingly, which type of material you are going to use to construct such kind of dam? Okay, त्याच्यानुसार त्याचे टाइप पडलेले आहेत. So त्यालाच म्हणतो आपण according to the material, dams are classified as rigid and non-rigid dams. Okay, आता rigid dam मध्ये, rigid means what? What is meaning of rigid? Okay, mechanics मध्ये शिकला होता rigid body. So what is meaning of that rigid? मला सांगता येईल? After application of force, the body does not change its dimensions. Okay, so this is what rigid. रिजिड बॉडी म्हणजे कुठले असणार, तुम्ही आता कॉन्क्रीट आणि जे काही मॅशनरी डॅम असतात दॅट विल कम अंडर दिस रिजिड डॅम्स. आणि नॉन रिजिड मध्ये काय येणार, अर्थन डॅम येईल, रॉकफिल डॅम येईल. ओके, दे आर मेड with the help of locally available soils. Okay, this is what earthen dam. So this is what the classification according to the material. Okay, rigid dams and non-rigid dams. So what is rigid dam? We have to see. Okay, they are constructed from the rigid materials, such as dams are such
such materials are concrete, timber, etc. Okay, these dams deflect and deform very little. ओके, जे काय डिफ्लेक्शन असणार आहे आणि डिफॉर्मेशन असणार आहे ते स्मॉल अमाउंट मध्ये असणार आहे. ओके, ड्यू टू वॉट दिस दे आर कन्स्ट्रक्टेड विथ द रिजिड मटेरियल लाईक कॉन्क्रीट अँड टिम्बर. ओके, व्हेन सब्जेक्टेड टू द वॉटर प्रेशर अँड अदर फोर्सेस. ओके, जे काय तुमचं वॉटर प्रेशर असणार आहे, जे काय वॉटर रिव्हर मधून तुमचा फ्लो असतो वॉटरचा, इट हॅव ए एक्स्ट्रीम वॉटर प्रेशर अँड इट विल डायरेक्टली व्हॉट युअर वॉल इज देअर, डॅमची जी काय अपस्ट्रीम साईडची फेस असते त्याच्यावरती ते अटॅक करतात. ओके, अँड दॅट विल बी रेजिस्टेड बाय दिस वॉल. ओके, मग ते वॉलचं मटेरियल जर रिजिड असेल तर इट विल बी काय असणार आहे, better for its life. Okay, it is earthen dam असेल तर it will start eroding. So to avoid the erosion, there is a one kind of layer is provided, that is stone pitching in earthen dam. Okay, so this is what the according to the material use. Okay, these types will be there, rigid dams and non-rigid. Okay, मग rigid dam मध्ये कुठले प्रकार आहेत बघा. कॉन्क्रीट डॅम आहे, सॉलिड मॅशनरी डॅम आणि आर्च डॅम. दीज आर द डॅम्स विच विल कम अंडर दिस रिजिड डॅम्स. ओके, रिजिड म्हणजे काय, तर कॉन्क्रीट आणि मॅशनरीचा यूज करून जे काय तुम्ही वॉल बांधता अक्रॉस द रिव्हर, दॅट इज व्हॉट युअर रिजिड डॅम. ओके, नंतर आहे नॉन रिजिड डॅम्स. So non-rigid dams are those which are constructed on non-rigid material like earth and rock fill. Okay, जे काही दगड आणि मातीचा यूज करून जे काही धरण बांधलं जातं किंवा वॉल बांधली जाते, that is what your non-rigid dam. Okay, there are relatively large settlement and deformation. आता इथं नॉन रिजिड असल्यामुळे काय होतं, जे काही वॉटरचं प्रेशर असतं किंवा जो काही रिव्हर मधला फ्लो असतो वॉटरचा, इट विल डायरेक्टली अटॅक ऑन दिस पर्टिक्युलर नॉन रिजिड वॉल. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं सेटलमेंट होतं ड्यू टू व्हॉट इज द रिझन, दॅट इज व्हॉट सीपेज. ओके, वॉटर विल सीप थ्रू दिस पर्टिक्युलर लेयर्स, जे काय आपण वॉल कन्स्ट्रक्ट केलेली असते अर्थन किंवा रॉकफिलची, वॉटर विल फ्लो थ्रू दिस लेयर्स, त्याला आपण सीपेज म्हणतो. दिस इज ड्यू टू दिस वॉट सेटलमेंट आणि डिफॉर्मेशन आहे ते जास्त होतं या नॉन रिजिड डॅम मध्ये ऍज कम्पेअर टू द कॉन्क्रीट ऑर यू कॅन से रिजिड डॅम. ओके, एक्झाम्पल काय आहेत बघा, अर्थन डॅम आणि रॉकफिल डॅम. दीज आर द टू टाइप्स विच विल कम अंडर दिस रिजिड नॉन रिजिड डॅम. ओके, ओके, रिजिड आणि नॉन रिजिड मधला फरक कळाला तुम्हाला? एनी डाऊट इन दिस रिजिड अँड नॉन रिजिड? ओके, रिजिड म्हणजे काय, तर विथ द हेल्प ऑफ कॉन्क्रीट आणि मॅशनरी जे काय आपण डॅम कन्स्ट्रक्ट किंवा वॉल, दॅट इज व्हॉट युअर रिजिड. आणि नॉन रिजिड म्हणजे काय, तर विथ द हेल्प ऑफ लोकली अवेलेबल मटेरियल लाईक अर्थ मटेरियल अँड रॉक्स. ओके, विथ द हेल्प ऑफ we can construct this non-rigid dams. त्याच्यामध्ये कोणाला डाऊट दोन्ही टाइप मध्ये? yes or no? अरे काहीतरी रिप्लाय देत चला रे, टाईप तर करत चला, किंवा माईक चालू करून एखाद्याने बोललं तरी चालेल. कळालंय नाही कळालंय, रिप्लाय का अर्ध्या तासाने देताय तुम्ही विचारल्यानंतर? Okay, so this is what rigid and non-rigid dams. Okay, this is what gravity dam. कशाचा टाइप आहे ग्रॅव्हिटी डॅम? आता जे दोन टाइप बघितले त्याच्यामध्ये कुठला टाइप आहे, कशामध्ये येतो हा डॅम? Rigid dam. Rigid dam. Okay, it is constructed with the help of concrete and masonry. That's why it is a rigid dam. Okay, this is earthen dam with the help of rocks and earthen material. Okay, साईडची जी काही वॉल आहे ती फिल केली जाते. ओके, रॉक्स तुम्हाला दिसतील किंवा मातीचा यूज केलेला असतो. with the help of this wall is constructed to store the water, okay, in the upstream side. This is earthen and this is a rock fill. You can see in this is the wall of rock. दगड तुम्हाला दिसतील. ओके, त्याच्यामध्ये फिल केलेलं असतं.
This is Rockfield Dam. इथे दिसते तुम्हाला फिगर मध्ये. With the help of rocks, this wall is constructed. Okay. This is arch dam. Arch सारखा शेप असतो म्हणून त्याला आपण आर्च डॅम म्हणतो. नॉर्मली व्हर्टिकल असते वॉल. ग्रॅव्हिटी डॅम मध्ये तुम्ही बघितले असेल ऍट द स्टार्ट व्हर्टिकल असते वॉल. इथं काय आर्च टाइपचा शेप दिला असतो त्यामुळे म्हणतो आर्च डॅम. ओके. शक्यतो ज्या ठिकाणी रिव्हरचा तुमचा टर्न असतो त्या ठिकाणी सच टाइप ऑफ walls will be constructed. Okay, this is arch dam. कशामध्ये येतो आर्च डॅम? रिजिड और नॉन रिजिड? Rigid. So this is what some pictures of dams. The next item, the site selection for the dam. Okay, so which kind of site you can select? The reservoir ला जे काही आपण साइट सिलेक्शन पाहिलं होतं सेम साइट सिलेक्शन हे ग्रॅव्हिटीला डॅम साठी पण आपण कन्सिडर करतो. सो काय असणार आहे बघा साइट सिलेक्शन फॉर डॅम. फर्स्ट काय असणार आहे फार महत्वाचं म्हणजे गुड फाउंडेशन शुड बी अवेलेबल. ओके. आता हे कशासाठी असलं पाहिजे गुड फाउंडेशन? त्या डॅम साठी असलं पाहिजे सुटेबल. रिजिड और नॉन रिजिड? Rigid. नॉन रिजिडला का नाही? नॉन रिजिड डॅम गुड फाउंडेशन म्हणल्यावर काय म्हणत आहे? ही कंडिशन कुठं वापरायची पहिली? दोन्हीला वापरायची. काय करायचं? Okay, you can select the site in such a way that where good foundation should be available, both rigid or non-rigid. दोन्हीसाठी ही कंडिशन ऍप्लिकेबल आहे. ओके. इट शुड बी लोकेटेड इन नॅरो व्हॅली. कशासाठी असलं पाहिजे असं नॅरो व्हॅली? त्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला? Why it should be located in narrow valley? डॅमची लेंथ ही शॉर्ट असणार आहे त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट मिनिमम लागणार आहे. व्हेरी गुड. हे कळलं पाहिजे तुम्हाला. नुसतं साइट सिलेक्शन करतो वाचतोय म्हणजे ते कशासाठी ऍप्लिकेबल आहे ते कळलं पाहिजे तुम्हाला ऍज अ इंजिनियर. सो नॅरो व्हॅली कशासाठी करायची तर यू कॅन रिड्यूस द लेंथ ऑफ द डॅम. कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑटोमॅटिकली वाढणार आहे का कमी होणार आहे? कमी होणार आहे. ओके. लेंथ कमी केल्यामुळे. नंतर काय? इट शुड हॅव अ सफिशियंट स्पेस फॉर स्पिलवे. What is meaning of it? हा पॉइंट डबल झालेला दिसतो. तिसरा आणि चौथा. त्याच काय मिनिंग आहे? साइट अशी सिलेक्ट करायची की तिथं तुम्हाला स्पिलवे साठी सफिशियंट स्पेस असला पाहिजे. ओके. जर स्पेस नसेल तर काय करतो आपण? डॅमच्या मिडलला स्पिलवे कन्स्ट्रक्ट करतो. व्हेरी गुड. सर जशी जर कंडिशन अवेलेबल नसेल किंवा साइट कंडिशन नसेल तर विदिन द डॅम वी कॅन कन्स्ट्रक्ट द स्पिलवे. ओके. असेल तर आपण साइडनं स्पिलवे काढतो. ओके. डॅमच्या. So this is what it should have sufficient space for spillway. Then site should be easily accessible. जी काय साइट तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्याचा असेच जो असणार आहे तो इझी असला पाहिजे. ओके. त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला? त्याचा फायदा काय होतो?
ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होते आणि टाइम सेव्ह. व्हेरी गुड. इझिली असेच असेल तर तुम्हाला जे काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, ओके, नंतर टाइमचा आहे तो तुमचा टाइम आहे तो रिड्यूस होतो कन्स्ट्रक्शनचा. ओके, इट शुड नॉट सबमर्ज व्हॅल्युएबल लँड्स. मीन्स व्हॉट, आपण ऑलरेडी डिस्कस केली ते रिझर्वायरची साईट सिलेक्शन होती सेकंड चॅप्टर मध्ये. इट्स पॉइंट इथं आलेले आहेत सगळे. ओके, इट शुड नॉट सबमर्ज व्हॅल्युएबल लँड. मीन्स याचा अर्थ काय? इज द मीनिंग ऑफ fifth sentence, fifth point. जी कल्टिवेबल किंवा युजेबल जमीन आहे ती पाण्याखाली नाही गेली पाहिजे. व्हेरी गुड. ओके, जी काही व्हॅल्युएबल लँड आहे ती सबमर्ज नाही झाली पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्ही डॅम बांधणार आहेत. सच केअर यू शुड टेक while selecting the dam site. Okay, next is site should be near to the earth, should be near to earthquake zone area. आता हे सेंटेन्स प्ले बघा. काय असलं पाहिलं इथं? Site should not be near the earthquake zone. Should not be. Okay. Site should not be near to the earthquake zone area. का नसली पाहिजे आहे? असेल तर काय पर्याय काय होईल? अर्थक्वेक झाला तर डॅम कोलॅप्स होईल. So you should take care. You should not select a site in such a way that it should not be near to the earthquake zone area. आता कोयना डॅम मध्ये आहे बघा, तिथं बरोबर अर्थक्वेकचा झोन आहे आणि तिथंच तो धरण आहे. ओके, so such site you should avoid while constructing or while selecting the site for dam. Okay, then construction material is locally available or nearby site. Okay, त्यामुळे काय होणार आहे तुमचं ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती वाचणार आहे, टाइम पण वाचणार आहे तुमचा. ओके, सो दिस इज व्हॉट साइट्स. अजून काय ऍड करता येईल का तुम्हाला याच्यामध्ये? मेन पर्पज राहिला याच्यामध्ये टाकायचा काय आहे तो? आपण डॅम कशासाठी बांधतो मेनली? वॉटर स्टोरेज करण्यासाठी. कशासाठी करतो वॉटर स्टोरेज आपण? सप्लाय टू द ऍग्रिकल्चर और इंडस्ट्रियल एरिया. So it should what? It should fulfill the purpose. Okay, हे महत्वाचं आहे. ज्या पर्पज साठी तुम्ही तो डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहे, ओके, त्याचं फुलफिलमेंट झालं पाहिजे आहे. तो कशासाठी असेल? पर्पज काय असणार आहे आपलं? पर्पज काय असतो डॅमचा? इरिगेशन, दॅट इज द फर्स्ट पर्पज डॅमचा. ओके, तर तुमचं काय असेल ते हायड्रो पॉवर जनरेशन असेल. ओके, ETC म्हणतो आता मी, तर ड्रिंकिंग साठी पण असतात ड्रिंकिंग ETC. So this is the what yes, site selection. Okay, you can select the site while considering the or while selecting any site for dam. You should take this consider these points. Okay,
अजून काय ऍड करता असेल तर तुम्ही ऍड करा, तुम्ही पर्सनली पण ऍड करू शकता, एवढीच लिहा अशी काही नाहीये. ओके, तर दिस इज व्हॉट साईट सिलेक्शन फॉर डॅम. त्याच्यामध्ये काय डाऊट कोणाला आतापर्यंतचा? टाइप्स ऑफ डॅम. ओके, रिजिड आणि नॉन रिजिड. ऍक्च्युली डॅमचे भरपूर टाईप आहेत, पण आपल्या सिलेबस मध्ये दोनच टाईप आहेत. एक आहे तो अर्थन आणि दुसरा ग्रॅव्हिटी. ओके, आता तुम्हाला एक्स्ट्रा जर नॉलेज द्यायचं झालं, पीपीटी आहे. डॅमचं ऍक्च्युली क्लासिफिकेशन कसं आहे बघा. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू यूज एक असतं. ओके, त्याच्यामध्ये स्टोरेज डॅम, डायव्हर्जन डॅम, डिटेन्शन डॅम. ओके, अकॉर्डिंग टू द यूज. ओके, देन क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द हायड्रॉलिक डिझाईन एक असतं, त्याच्यामध्ये नॉन ओव्हरफ्लो आणि ओव्हरफ्लो डॅम. ओके, नंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द मटेरियल. आता हे आपल्याला इकडचा हा प्रकार आहे. ओके, रिजिड आणि नॉन रिजिड. ओके, तर नॉन रिजिड मध्ये अर्थ, रॉकफिल आणि कंबाईंड दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. आणि रिजिड मध्ये सॉलिड, त्याला आपण म्हणतो कॉन्क्रीट किंवा ग्रॅव्हिटी डॅम. ओके, सॉलिड मॅशनरी, कॉन्क्रीट किंवा ग्रॅव्हिटी डॅम. ओके, नंतर आर्च मगाशी बघितलं आपण आर्च टाईप, तिथलाच आर्च मॅशनरी किंवा कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीट, बटरेस डॅम आणि स्टीलचा यूज करून जो काही डॅम कन्स्ट्रक्ट केला असतो, आणि टिंबर. ते अकॉर्डिंग टू द मटेरियल आहे सगळे. सो दिस इज व्हॉट द ऍक्च्युअल क्लासिफिकेशन. सिलेबस मध्ये आपल्याला हे रिजिड आणि ह्याचं आहे, रिजिड पण नाही आहे त्याच्यामध्ये. रिजिड मध्ये तुम्हाला कॉन्क्रीट आणि मॅशनरी आहे. नॉन रिजिड मध्ये माझ्या मते अर्थन डॅम एक आहे तुम्हाला. अर्थन सिलेबस मध्ये अर्थनच आहे. ओके, अर्थन आणि रॉकफिल असे दोन टाईप येतात ऍक्च्युली. So this is what actual classification according to the use, design, hydraulic design and material use. Okay. The storage dam. आता हे जे काही क्लासिफिकेशन होतं अकॉर्डिंग टू द यूज मध्ये स्टोरेज पहिला आहे. स्टोरेज, डायव्हर्जन आणि रिटेन्शन. हे स्टोरेज डॅम म्हणजे काय बघा इथं. दिस इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ डॅम नॉर्मली कन्स्ट्रक्टेड. अकॉर्डिंग टू द जे काही तुम्ही वॉटर स्टोअर करणार आहे अपस्ट्रीम साईडला, फक्त स्टोरेजसाठी जर वापरत असेल तर सच टाइप ऑफ डॅम इज कॉल्ड एज स्टोरेज डॅम. ओके, याच्यामध्ये काय करतो आपण अपस्ट्रीम साईडला वॉटर स्टोअर करतो ड्युरिंग द रेनी सीझन मध्ये. जो काय पावसाळ्यामध्ये जे काही पाणी, नदीची लेवल जे असते ते मॅक्झिमम असते. ओके, व्हॉट एव्हर वॉटर दॅट शुड बी स्टोअर्ड इन द अपस्ट्रीम साइड ऑफ द रिझर्व डॅम. ओके, सच टाइप ऑफ स्टोरेज इज कॉल्ड एज स्टोरेज डॅम्स. ओके, and it is constructed in various material like stone, concrete, earth and rock fill. म्हणजे रिजिड आणि नॉन रिजिड मध्ये दोन्ही पण आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो स्टोरेज डॅम. ओके, याचा यूज काय तर सिम्पली स्टोअर द वॉटर ड्युरिंग रेनी सीझन. ओके, कॅन बी युटिलाइज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. ओके, हे झालं स्टोरेज. ओके, सिलेबस मध्ये नाही पर्यंत बघून घ्या. ओके, डायव्हर्जन डॅम. डायव्हर्जन डॅम म्हणजे काय बघा. डायव्हर्जन डॅम इज सिम्पली राईज द वॉटर लेवल. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. डायव्हर्जन मध्ये वियर आणि बॅरेज जे दोन टाईप येतात. वरची जी फिगर दिसते तुम्हाला, दिस इज व्हॉट वियर. तुम्ही जनरली पाहता, तुम्ही आपल्या रिव्हर मध्ये असतात. आता भीमा रिव्हर मध्ये आहे, मुंडेवाडीला जर गेला तर तुम्ही हा वियर पाहायला भेटेल तुम्हाला. ओके, बंधारा म्हणतो आपण त्याला. Okay, this wall is constructed and water is flowing over this whatever wall is constructed, that is weir. Okay, such type of dam is called as diversion. Just simply आपण काय करतो, वॉटर लेवल आहे ती राईज करतो, तो आपला मेन एम आहे. ओके, आणि हे जे वरचं जे वॉटर येतं ओव्हरफ्लो म्हणतो आपण त्याला, दॅट शुड बी सेंड टू द कॅनल. ओके, कॅनल असेल तर कॅनलला देतो किंवा डिचेस असतात. ओके, इट शुड बी डायव्हर्टेड टू द डिचेस ऑर कॅनल. ओके, या टाईपच्या डॅमला म्हणतो आपण डायव्हर्जन डॅम. म्हणजे थोडक्यात काय करतो, वॉटर स्टोअर करतो, त्याची लेवल वाढवतो आणि जे काही ओव्हरफ्लो वॉटर असतं ते कॅनल किंवा डिचेसच्या थ्रू आपण पर्टिक्युलर प्लेसला पोहोचवतो. ओके, फॉर इरिगेशन असेल, ड्रिंकिंग असेल, व्हॉट एव्हर द पर्पज इज देअर. ओके, इंडस्ट्रियल यूज साठी असेल. So therefore it is a smaller height. Okay, the height is very less as compared to the gravity. जे काही अर्थन डॅम आहेत ते जी साईज किंवा हाईट जी आहे ती कमी असते. ओके, त्याला आपण वियर आणि बॅरेज म्हणतो. आता बॅरेज कधी असणार आहे, ज्यावेळेस याच्यावरती गेट प्रोव्हाइड करतो आपण. ओके, वियर वरती जर मी गेट प्रोव्हाइड केले
म्हणजे काय करतो, वॉटर जे आहे ते कंट्रोल करतो मी, त्याला म्हणतो आपण बॅरेजेस. ओके, याचा यूज जनरली केला जातो इरिगेशन आणि वॉटर सप्लाय किंवा इंडस्ट्रियल यूज साठी पण केला जातो. ओके, दिस इज व्हॉट वियर अँड बॅरेजेस. बॅरेज म्हणजे काय, तर त्या वियर वरती गेट कंट्रोल, गेट जे आहे ते प्रोव्हाइड केलेले असतात टू कंट्रोल द वॉटर फ्लो. ओके, दिस इज व्हॉट डायव्हर्जन डॅम. ओके, नंतर डिटेन्शन डॅम आहे. ओके, अकॉर्डिंग टू यूज मध्ये लास्ट टाइप. तर डिटेन्शन म्हणजे काय बघा, डिटेन्शन डॅम इज कन्स्ट्रक्टेड टू स्टोअर द वॉटर. ओके, ड्यू सेम ॲज ए पहिला जो टाइप बघितला आपण कुठला, स्टोरेज डॅमचा. सेम पर्पज इज हिअर. डिटेन्शन डॅम इज कन्स्ट्रक्टेड टू स्टोअर वॉटर ड्युरिंग फ्लड. ओके, ज्यावेळेस रेनी सीझन मध्ये जो काही नदीला पूर येतो त्यावेळेस हे जे काही पाणी येतं रिव्हर मधून, दॅट शुड बी स्टोअर्ड. ओके, इन अपस्ट्रीम साइड and release it gradually at safe rate. Okay, with the help of gates. म्हणजे काय गेट्स आपण प्रोव्हाइड करतो त्या ठिकाणी त्याच्या थ्रू हे ग्रॅज्युअली आपण डिस्चार्ज करतो सेफर साइड, दॅट इज डाऊनस्ट्रीम साइड. ओके, वेन फ्लड इज रिसेड्स. ओके, रिसेड्स म्हणजे काय, पूर कमी होतो त्यावेळेस काय करतो आपण, हे पाणी डाऊनस्ट्रीम साइडला सेफली थोड्या थोड्या कालावधीमध्ये सोडतो आपण. ओके, दॅट इज व्हॉट युअर डिटेन्शन डॅम. So this held water seep into the pervious banks. Okay, जे काय वॉटर तुम्ही स्टोअर करता अपस्ट्रीम साइडला. ओके, जर परवियस बँक असेल तर काय होतं, व्हॉट विल बी हॅपन, सिपेज होतं. ओके, सिपेज आलेलं वॉटर कुठं जातं बघा, जातं ग्राउंड, अंडरग्राउंड जातं. ओके, आणि जे काय डाऊनस्ट्रीम साइड तुमच्या वेल्स असतील, बोरवेल्स असतील, ओके, त्याची वॉटर लेवल आहे ती इन्क्रीज व्हायला मदत होते. म्हणजे इट ऍक्ट ॲज ए लाईक पर्क्युलेशन टँक. ओके, जे काही पर्क्युलेशन टँकचं फंक्शन आपण बघणार आहे पुढं. त्याचं फंक्शन काय असतं, वॉटर स्टोअर करतो आपण अपस्ट्रीम साइडला. ओके, आणि जे काही पाणी स्टोअर करतो, ओके, तिथं परवियस बँक असेल किंवा परवियस सॉइल असेल, त्याच्या थ्रू हे पाणी येते काय करतं, थ्रू दिस पोर्स. ओके, सॉइलचे जे काही पोर्स आहेत त्यातून हे पाणी जिरपत खाली येतं. ओके, आणि एक वॉटर टेबलला ते कनेक्ट होतं, वॉटर टेबल असतात खाली जमिनीच्या. ओके, सो हे वॉटर टेबलची लेवल इन्क्रीज करायचं काम आहे हा डिटेन्शन डॅम करतो. ओके, दिस इज व्हॉट फंक्शन ऑफ डिटेन्शन डॅम. त्याला दुसरं नाव आहे वॉटर स्प्रेडिंग डॅम किंवा डाईक असं पण म्हणतो. दिस इज व्हॉट अकॉर्डिंग टू द यूज, हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. ओके, in multi-purpose river valley project, the dam may be serve the purpose of storage, flood protection and recreation. Okay, this is the purpose of this particular dam. काय स्टोरेज करण्यासाठी किंवा फ्लड प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा रिक्रिएशन साठी पण आपण त्या डॅमचा यूज करतो, डिटेन्शन डॅम. ओके, नंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू हायड्रॉलिक डिझाईन, त्याच्यामध्ये नॉन ओव्हरफ्लो डॅम आणि ओव्हरफ्लो डॅम. ओके, आता नॉन ओव्हरफ्लो डॅम म्हणजे काय, ज्या डॅम मध्ये आपण फ्री बोर्ड प्रोव्हाइड करतो त्या डॅमला म्हणायचं नॉन ओव्हरफ्लो डॅम. ओके, डायग्राम मध्ये दिसेल, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं फ्री बोर्ड म्हणजे काय, FRL म्हणजे काय. ओके, सो नॉन ओव्हरफ्लो डॅम इज द डॅम which the top of the dam is kept at higher elevation. ओके, जे काय रिव्हरची मॅक्झिमम हाय फ्लड लेवल असते त्याच्यावरती याची हाईट ठेवली जाते. म्हणजे काय करतो आपण, फ्री बोर्ड आहे तो प्रोव्हाइड करतो. ओके, पर्टिक्युलरली टू अवॉइड द वॉट, त्यासाठी ओव्हरटॉपिंग. ओके, डॅमच्या वरून पाणी जाऊ नये म्हणून ह्या फ्री बोर्ड आहे जो प्रोव्हाइड करतो आपण. ओके, त्यालाच आपण म्हणतो काय, नॉन ओव्हरफ्लो डॅम्स. ओके, वॉटर विल नॉट फ्लो ओव्हर द डॅम. Such type of dam is called as non-overflow dams. Okay, such type of dam may be constructed of wide variety of material like rock fill, masonry आणि concrete. ओके, अर्थ म्हणजे रिजिड आणि नॉन रिजिड मध्ये हा टाइपचा डॅम आहे तो कन्स्ट्रक्ट केला जातो, नॉन ओव्हरफ्लो डॅम. ओके, आणि ओव्हरफ्लो म्हणजे काय, मगाशी आपण वियर बघितला, वियर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ओव्हरफ्लो डॅम. ओके, मगाशी डायग्राम जी बघितली आपण, दिस डायग्राम. Okay, water will be flow over this particular wall, that is what overflow. Okay, so an overflow dam is the dam which is designed to carry the surplus discharge over the crust. जे काय त्याचं crust आहे हे बघितलं आता आपण इथं, this is the crust, आणि crust वरून water flow होत असतं. Okay, such type of dam is called as overflow dams. Okay,
its crust level is kept at lower the top of the other portion of the dam. ओके, जी crust level असते ती खाली असते, त्याच्यामुळे काय होतं आता इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की दिस इज द crust. ही जी हाईट आहे ह्याच्या हाईट पेक्षा इथली हाईट कमी असते. ओके, सो वॉटर विल बी फ्लो ओव्हर दिस crust. ओके, सो दिस लेवल विल बी लोअर टू दिस साइड. जी काय तुमची बँक आहे त्याच्यापेक्षा याची लेवल कमी असते, दिसेल तुम्हाला डायग्राम मध्ये. हा पोर्शन बघा तुम्हाला लक्षात येईल. दिस हाईट अँड दिस हाईट विल बी लोअर ॲज कम्पेअर टू दिस साइड ऑफ हाईट. Water will be flow over this crust. Okay, such type of dam is called as overflow dam. Okay, an overflow dam is commonly known as spillway. Okay, spillways आपण त्यासाठीच करतो, जे काही सरप्लस वॉटर असतं ते इट should be provided away from the dam or within the dam पण असतात ते spillways. Okay, so this is what overflow dam. Okay, hence such type of dam may be constructed of material such as concrete or masonry. Okay, material जे काय असेल ते त्याच्यानुसार त्याचा टाइप पडतो परत अकॉर्डिंग टू द मटेरियल. ते आपण बघितलं आता लास्टला जे आपल्या सिलेबस मध्ये आहे ते. ओके, अकॉर्डिंग टू द मटेरियल मध्ये रिजिड आणि नॉन रिजिड असे आपण दोन टाइप बघितले. त्याच्यामध्ये रिजिड मध्ये कुठले दोन टाइप आले, रिजिड मध्ये कुठले टाइप बघितले आपण? कॉन्क्रीट अँड मॅशनरी डॅम. आर्च डॅम बघितलं, आर्च पण असेल ना त्यामध्ये. सिलेबस मध्ये आपल्याला कॉन्क्रीट आणि मॅशनरी हाच आहे, आर्च डॅम पण मध्ये टाइप जो आहे आर्च डॅम तो ग्रॅव्हिटी मध्ये सॉरी रिजिड मध्ये येतो, आणि नॉन रिजिड मध्ये आहे ते दोन टाइप आहेत तुमचे. कुठला आहे पहिला? अर्थन डॅम आणि रॉकफिल. ओके, दॅट शुड बिकम अंडर नॉन रिजिड. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे, दिस इज व्हॉट युअर 3.1. एवढंच आहे का 3.1 मध्ये? Okay, dam and its classification are earthen dam and gravity dam. Okay. Okay, now we'll see what is earthen dam. Okay, in details we can see earthen and gravity dam. So, earthen dam means what? Okay, त्याच्या नावामध्येच आहे earthen, a dam which is constructed with the help of earthen material. ओके, मग ते काय सॉइल असेल, ग्रॅव्हल्स असेल, जे काही नॅचरली मटेरियल जे अवेलेबल आहे, विथ द हेल्प ऑफ दिस मटेरियल इफ वी कन्स्ट्रक्ट द डॅम. ओके, सच टाइप ऑफ डॅम इज कॉल्ड एज earthen dam. ओके, so typical cross section काय बघा त्याचा कसा दिसतो. This is what the figure, or you can say cross section of earthen dam. Okay, this is what upstream face, or you can say upstream side. Okay, and this is what downstream side of the dam. Okay, आता हा पर्टिक्युलर डॅम जो आहे तो 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, फर्स्ट जो पार्ट आहे तो सेंटर कोर किंवा याला दुसरं नाव आहे हर्टिंग. हा जो मिडल पार्ट दिसतोय तुम्हाला, दिस इज व्हॉट हर्टिंग. व्हाय इट इज कॉल्ड एज हर्टिंग? हा जो शेडेड पोर्शन आहे रेड मध्ये, दॅट इज हर्टिंग. दिस इज व्हॉट फर्स्ट पोर्शन. सेकंड जे आहे ते केसिंग. आणि कुठले कुठले भाग आहेत ते बघूयात नंतर, त्यांचं फंक्शन बघूयात. ओके, दिस इज व्हॉट हर्टिंग. दुसरं आहे ते केसिंग. हा पार्ट येतो केसिंग मध्ये. दिस इज केसिंग.
दिस इज केसिंग. थर्ड आहे तो तुमचा टॉप पोर्शन. ओके, दिस टॉप पोर्शन, upstream face आणि downstream face. This is the third. Okay, so earthen dam is divided into these three parts. Okay. मेन मध्ये बघा सेंटरला दिसते जी कोर आहे ती त्याला सेंट्रल कोर म्हणतो, त्याला दुसरं नाव आहे हर्टिंग. ओके, मेन दिस इज मेड फ्रॉम विच मटेरियल, क्लेई सॉइल असते. ओके, क्लेई सॉइलचा यूज करून दिस पोर्शन विल बी कन्स्ट्रक्टेड. ओके, हा जो काही पोर्शन दिसतोय तुम्हाला. ओके, आणि कसा केला जातो तर सॉइल आधी कॉम्पॅक्ट केली जाते. ती कशी कॉम्पॅक्ट केली जाते, ऑप्टिमम मॉइश्चर जे काय ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. ओके, याचा हा कन्सेप्ट आहे तो तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना. ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट म्हणजे काय, शिकला असेल की जीटी मध्ये किंवा ऐकले तर का नाही. ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट म्हणजे काय, When the dry density of the object is maximum, that level is optimum moisture content. ओके. सो दिस ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंटला आहे ते कॉम्पॅक्शन केलं जातं या सॉइलचं. ओके, हा जो पोर्शन आहे तो कॉम्पॅक्ट करून आहे तो भरला जातो पहिल्यांदा. दिस इज व्हॉट युअर हर्टिंग. ओके, नंतर जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण केसिंग म्हणतो. ओके, हा जो पोर्शन आहे येलो जे शेड आहे, ओके, त्याचा यूज कशासाठी करतो आपण, हे केसिंग टू प्रोटेक्ट दिस हर्टिंग. ओके, त्यासाठी आपण हे केसिंग प्रोव्हाइड करतो. त्या केसिंग मध्ये नॅचरली अवेलेबल मटेरियल जे असेल तुमच्या इथं, रॉक्स, ओके, मुरुम, विथ द हेल्प ऑफ दिस मटेरियल दिस केसिंग विल बी प्रोव्हाइडेड. म्हणजे जो काही येलो शेड मध्ये पोर्शन दिसतोय, ओके, टू प्रोटेक्ट द वॉट हर्टिंग. ओके, हर्टिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी दिस विल बी प्रोव्हाइडेड केसिंग. ओके, आणि केसिंग आणि हर्टिंगच्या मध्ये एक तुम्हाला ही लेअर दिसते. ओके, हे आता दाखवले मी डायग्राम मध्ये, दिस लेअर. ओके, ही जी लेअर दिसते याच्यामध्ये हर्टिंग आणि केसिंगच्या मध्ये दिस लेअर. ओके, ह्याला काय म्हणायचं आपण, फिल्टर म्हणतो आपण त्याला. ओके, फिल्टर म्हणजे काय, जे काय पाणी सिपेज होणार आहे कुठून, केसिंग मधून, ओके, ते डायरेक्ट कोर मध्ये जाऊ नये. ओके, कोर म्हणजे काय, जे काय हर्टिंग आहे तुमचा जो रेड पोर्शन आहे, ओके, शेडेड पोर्शन दाखवलेला मधला, त्याच्यामध्ये एंटर होणे, सीप होणे, पाणी सिपेज होऊ नये, त्यासाठी हे फिल्टर आहे ते प्रोव्हाइड केलेले असतात त्या दोन्हीच्या मध्ये, केसिंग आणि हर्टिंगच्या मध्ये. ओके, so this water will be diverted to the downstream side, okay, to the foundation. Okay, so main function of this filter is what, to protect the whatever water that is coming from the casing. Okay, आता केसिंग ला पाणी कुठून येणार आहे, ओके, फ्रॉम दिस साइड. जे काही पाणी आपण स्टोअर करणार आहे अपस्ट्रीम साइडला, हे जिरपायला सुरुवात करतं आतमध्ये. ओके, अर्थन मटेरियल असल्यामुळे काय पाणी ते आत यायला सुरुवात करतं. ओके, टू अवॉइड दिस एंटरिंग ऑफ द वॉटर इन टू द दिस फेज और यू कैन सी इन केसिंग, वी आर गोइंग टू प्रोव्हाइड द स्टोन पिचिंग. हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला शेडेड, दिस इज व्हॉट स्टोन पिचिंग. ओके, दगडाचे लेयर्स असतात, मोठमोठे दगड. ओके, हे इथे अपस्ट्रीम साइडला आपण काय केलेलं असतं, पिचिंग केलं असतं. याचं मेन फंक्शन काय असतं तर जे काही पाणी या रिझर्वायर मध्ये असतंय, ओके, असं फ्लो होत असतं. ओके, इट विल व्हॉट क्रिएट द प्रेशर ऑन दिस अपस्ट्रीम फेस. ह्या फेस वरती काय होतं, प्रेशर क्रिएट होतं. म्हणजे काय होतं, जे काही पाणी आहे ते या भिंतीवरून आदळत असतं सारखं. ओके, त्याच्यामुळे काय होतं, हा जो पोर्शन आहे तो इरोड व्हायला सुरुवात होतो. To avoid the erosion of this upstream phase, okay, the stone pitching will be provided. Okay, प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं, याच्यावरती येणारं प्रेशर आहे ते कमी होतं आणि हा जो पोर्शन आहे तो डॅमेज होण्यापासून वाचतो. ओके, अपस्ट्रीम फेज साइड. ओके, दिस इज द मेन एम ऑफ द स्टोन पिचिंग. ओके, नंतर तुमचं येतं इकडं पॅराफिट वॉल असते. ओके, दिस इज द पॅराफिट वॉल, 30 सेंटीमीटर थिकनेस असते. Okay, it will protect the what,
त्यासाठी वापरतो आपण पॅराफिट वॉल. पॅराफिट वॉलचं काय फंक्शन आहे? टू प्रोटेक्ट दिस पोर्शन. ओके, जो काय टॉप पोर्शन आहे अर्थन डॅमचा, इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम विच. त्यासाठी जे काही पाणी तुमचं येणार आहे इकडे हाय फ्लड लेवलचे इथून, ओके, इट विल बी रीच अप टू दिस लेवल. इथून पुढचं जे काही पाणी आहे तुमचं डायरेक्ट थोडक्यात ओव्हरटॉपिंग तुमचं. टू अवॉइड द ओव्हरटॉपिंग दिस पॅराफिट वॉल, ओके, टू प्रोटेक्ट दिस टॉप पोर्शन ऑफ द डॅम, दिस वॉल विल बी प्रोव्हाइडेड ऍक्च्युअली. ओके, सो दिस इज व्हॉट द सम कॉम्पोनंट पार्ट. ओके, नंतर लास्टला तुम्हाला खाली ते दिसेल बॉटम मध्ये, त्याला म्हणतो आपण कट ऑफ ट्रेंच. ओके, त्याचं मेन एम काय असतं बघा, इट इज प्रोव्हाइडेड बिलो द हर्टिंग. जे काय तुमचा हर्टिंगचा पोर्शन आहे सेंटरचा, त्याच्या एक्झॅक्टली बिलो दिस कट ऑफ ट्रेंच विल बी प्रोव्हाइडेड. आता याचं फंक्शन मेन एम काय असतं, ज्यावेळेस तुमचं वॉटर विल बी सिपेज फ्रॉम दिस साइड. ओके, जे काही पाणी तुमचं खालून येणार आहे सिपेज होऊन, ते डायरेक्ट फाउंडेशन मध्ये जाऊ नये. ओके, जे काही असं पाणी येणार आहे इकडून, ते फाउंडेशन मध्ये जाऊ नये म्हणून काय केलं जातं, हा इथला पोर्शन आहे तो प्रोटेक्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ स्टोन पिचिंग. म्हणजे काय कॉन्क्रिटिंग केलं जातं इथं. ओके, कॉन्क्रीट केलं जातं. कॉन्क्रीटचा ब्लॉक आहे तो इथं टाकला जातो बरोबर हर्टिंगच्या खाली. का टाकला जातो, तर जे काही पाणी सिपेज होऊन येणार आहे खाली थ्रू एम्बॅकमेंट. ओके, दिस इज पोर्शन ऑफ एम्बॅकमेंट. वरचा पोर्शन असतो तो एम्बॅकमेंट असतो आणि दिस इज फाउंडेशन वर. ओके, हे जे काही एम्बॅकमेंट आणि फाउंडेशन मधून येणार सीपेजचं वॉटर आहे, दॅट शुड नॉट बी डायरेक्टली एंटर इन टू दिस फाउंडेशन और बिलो दिस हर्टिंग. ओके, हे जर नाही प्रोव्हाइड केलं असतं तर काय झालं असतं, हे पाणी इथे कंटिन्युअस सीपेज झालं असतं आणि काय झालं असतं बघा, कंटिन्युअस सीप होत होत तिथं पायपिंग तयार होते. पायपिंग म्हणजे काय, असं एक स्ट्रीम तयार होतो पाण्याचा. ओके, वेगळ्या ह्याच्यात काढून दाखवतो. कंटिन्युअस सीपेज झाल्यामुळे काय होतं, इथं पायपिंग तयार होत असं फ्रॉम अपस्ट्रीम साइड टू द डाऊनस्ट्रीम साइड. एकदा पायपिंग तयार झाल्यामुळे काय होतं, हा वॉटरचा फ्लो आहे तो हा इकडून चालू होतो जायला. त्यामुळे काय होतं, हे पूर्ण जो पोर्शन आहे तुमचा डॅमचा तो कोलॅप्स होऊ शकतो. ओके, सो अवॉइड द कोलिजन और कोलॅप्स ऑफ द डॅम, सच कट ऑफ ट्रेंच विल बी प्रोव्हाइडेड. म्हणजे जे काही पाणी इकडून येणार आहे इथून काय होणार आहे, इथं अडवलं जाणार आहे, इथून ते पाणी खाली सोडलं जाणार आहे. ओके, सो तुमचं जे काही फाउंडेशन आहे तर सेफ राहतं. सो कट ऑफ ट्रेंच विल बी प्रोव्हाइडेड टू अवॉइड द सीपेज वॉटर एंटर इन टू द फाउंडेशन. दॅट इज व्हॉट यूज ऑफ दिस कट ऑफ ट्रेंच. ओके, नंतर राईट साइड तुम्हाला दिसेल हा रॉक टो. हा रॉक टो कशासाठी प्रोव्हाइड करतो आपण, व्हॉट इज द पर्पज ऑफ रॉक टो, काय पर्पज असेल. आता कट ऑफ ट्रेंच मी तुम्हाला सांगितलं आणि रॉक टोच काय यूज असेल. दिस इज द टो एंड आणि दिस इज याला आपण हिल म्हणतो. डॅमचे दोन्ही पार्ट असतात, हिल अँड टो. टो हा राईट साइडला असतो डाऊनस्ट्रीम साइडला, आणि अपस्ट्रीम साइडच्या बेसला जो असतो तो हिल असतो. ओके, सो टो एंडला आपण रॉक टो का प्रोव्हाइड करतो, okay, this is the downstream side of the river. इथे डाउनस्ट्रीम साइड आहे नदीची ही पाण्याची. हे पाणी काय असणार आहे, कंटिन्यू रिव्हर मध्ये असणार आहे. कधी ज्यावेळेस आपण इथून सोडतो त्यावेळेस रिव्हर मध्ये ज्यावेळेस पाणी राहतं किंवा वरून येणारं जे पाणी असतं पावसाचं, की त्याच्यामुळे काय होणार आहे, हा तुमचा स्लोप असतो इथं. इथं जर मी दगड प्रोव्हाइड केली नाही, रॉक टो म्हणजे काय, बिग साइज ऑफ स्टोन्स विल बी प्रोव्हाइडेड ऍट द बॉटम. ते ह्या एंडला जर नाही प्रोव्हाइड केली तर काय होणार आहे बघा, काय होऊ शकतं बघा, इकडं रिव्हरचा डाऊनस्ट्रीम साइडचा एंड आहे. ओके, वरून येणारं पाणी आहे, इकडून येणारं सिपेजचं पाणी आहे. ओके, दॅट विल कम ऍट दिस पोर्शन ओनली. ओके, ह्याच्यामुळे काय कंटिन्युअस पाणी इथं येत राहतं. ओके, ह्या साईडला पाणी आहे, इकडून येणारं पाणी आहे, वरून येणारं पाणी आहे. सो दिस पोर्शन विल बी व्हॉट गेट वीकर अँड वीकर. ओके, ओके, वीकर का होतो, तर जे सारखं पाणी जाऊन काय होतं, इथला पोर्शन आहे तो लूज व्हायला सुरुवात होतो आणि हा जो पोर्शन आहे तो कोलॅप्स व्हायला सुरुवात होतो.
To avoid the collision, or we can say collapse of this downstream face of the earthen dam, we are going to provide these rock tools. Okay. मी थोडक्यात काय करतोय, टू प्रिव्हेंट द स्लॉगिंग होण्यापासून डाउनस्ट्रीम फेजचं आपण प्रोटेक्शन करतोय. सो दिस इज व्हॉट मेन एम और मेन फंक्शन ऑफ रॉक टूल. ओके. याच्यामुळे काय होते, तुमची डॅमची स्टॅबिलिटी आहे ती वाढते. कशामुळे वाढते, या दोन जे काय तुम्ही कट ऑफ ट्रेंच आणि रॉक टो जे प्रोव्हाइड करताय, रॉक टो, कट ऑफ ट्रेंच आणि स्टोन पिचिंग, दीज आर द important component of the earthen dam to give the stability to the earthen dam. Okay, so this is what earthen dam cross section आहे. Okay, हा कॉन्क्रीट असतो ब्लॉक, याच्यामध्ये क्ले सॉइल फिल केलेले असते. ओके, कारण वरचा जो पोर्शन आहे तो तुमचा कशाचा असतो, कुठली सॉइल यूज केली आपण इथं हर्टिंग साठी, हर्टिंग कुठल्या सॉइल नसतं हर्टिंग मध्ये, सांगितलं मग अशी मी हर्टिंग मध्ये कुठली सॉइल वापरतो, क्लेई सॉइल किंवा सिल्ट. ओके, सिल्ट क्ले सुद्धा वापरतो. आणि ती कशी आपण प्लेस करतो, हाऊ वी कॅन प्लेस दिस क्लेई सॉइल और सिल्ट इन टू द हर्टिंग. हर्टिंग म्हणजे काय, सेंट्रल कोर असते डॅमची. कॉम्पॅक्शन करतो आपण विथ द हेल्प ऑफ ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर कंटेंट आपण काय करतो, याचं कॉम्पॅक्शन करतोय सॉइलचं. In this way we are going to place this soil in the hurting. Hurting is a central core. This is a very important part of the earthen dam. Okay, इथे का लक्षात सगळ्यांच्या, हर्टिंग मध्ये कुठली सॉइल असते, एमसीक्यू ला विचारतात कधी, क्लेई सॉइल किंवा सिल्ट क्ले. ओके, दॅट शुड बी युज्ड. याचा मेन एम काय असतो, क्ले सॉइल्स काय यूज करतो आपण, क्ले सॉइल असेल तर काय असतं सांगा, सीपेज होतं कधी जास्त प्रमाणात कमी होतं. क्ले सॉइल मुळे काय होतं सांगा, कॉम्पॅक्शन करतो आपण ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट मध्ये. ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंटला आपण काय करतो, ही सॉइल आहे ती कॉम्पॅक्ट करतो, म्हणजे कॉम्पॅक्शन करतो. त्याच्यामुळे काय होतं, क्ले सॉइल मुळे काय होतं, इट शुड मेक दिस पोर्शन वॉटर टाईट. वॉटर टाईट हा पोर्शन होतो क्ले सॉइल मुळे. ओके, ते लक्षात बघा. आणि इट विल रेजिस्ट द स्लिपिंग. ओके, स्लिप होण्यापासून त्याचा दोन मिनिट. ओके, नेक्स्ट लेक्चर मॅडमचा आहे. बरं, ओके. So to avoid the slippage, or you can say to give the tightness, give it water tight, this portion where we are going to use the clay soil or silt clay. Okay, these are the type of soil. Okay, so main use त्यासाठी होतो water tightness साठी आणि avoid the slipping. Okay, hurting मध्ये. नंतर तुमची केसिंग आहे. केसिंग म्हणजे काय, आउटर पोर्शन ऑफ दिस हर्टिंग. हर्टिंगचा जो काय आउटर पोर्शन आहे, दॅट इज व्हॉट युअर केसिंग. इट इज कन्स्ट्रक्टेड विथ द हेल्प ऑफ विच मटेरियल, मुरुम. ओके, मुरुम असेल, सॉफ्ट रॉक असेल, सँड, ग्रॅव्हल्स. ओके, दॅट शुड बी युज्ड टू फिल दिस केसिंग. केसिंगचं फिलिंग करण्यासाठी कुठले वापरतो आपण, मुरुम, सॉफ्ट रॉक आणि सँड. ओके, इट सर्व ॲज अ कव्हर हर्टिंग. ओके, म्हणजे काय थोडक्यात हर्टिंगला कव्हर करतो आपण. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस मटेरियल. ओके, आणि त्याच्यावरती आपण काय करतो, अपस्ट्रीम फेसला स्टोन पिचिंग करतो, आणि इकडे राईट साइडला जे आहे ते टर्फिंग करतो. आता टर्फिंग म्हणजे काय सांगितलं होतं याच्या आधी मध्ये कधीतरी, टर्फिंग करतो आपण डाऊनस्ट्रीम फेस. दिसेल तुम्हाला टर्फिंग केलेलं आहे. ओके, ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, ओके, वॉटर विल बी फ्लो डायरेक्टली ऑन टू दिस फेस. ओके, so to avoid the direct contact of this rain water, okay, with this downstream phase,
दिस टर्फिंग विल बी प्रोव्हाइडेड. टर्फिंग म्हणजे काय, एक स्मॉल टाइप ऑफ ग्रास असतो, एक स्पेशल टाइप ऑफ ग्रास. ओके, दॅट शुड बी प्रोव्हाइडेड ऑन दिस डाऊनस्ट्रीम पिच. ओके, याच्यावरून पाणी डायरेक्ट घसरतं खाली आणि ते डायरेक्ट कुठे येते, बरम असतात. बरम प्रोव्हाइड केलेलं दिसतोय तुम्हाला. ओके, सो बरमचं फंक्शन काय? ओके, दिस द ऑफसेट, व्हॉट यू कॅन से ऑफसेट प्रोव्हाइडेड ॲट डाऊनस्ट्रीम फेस. ओके, 8 ते 10 मीटर व्हर्टिकल इंटरव्हल वरती हा प्रोव्हाइड केलेला असतो. त्याची विड्थ असते 3 ते 5 मीटर. ओके, 3 ते 5 मीटर विड्थ असते. मेन फंक्शन असतं तो रोडवे प्रोव्हाइड करतो. ओके, फॉर वॉकिंग पर्पज दिस berms will be used. Okay, and then as main function आहे to reduce the velocity of rain water falling onto the slope. जो काय पावसाचं पाणी पडणार आहे त्याची वेलोसिटी रिड्यूस करायचं काम करतो. डायरेक्ट असा स्लोप दिला असतं तर काय झालं असतं, हाय वेलोसिटीने वॉटर खाली आलं असतं. ओके, सो अवॉइड दिस, or you can say to reduce the velocity of this water, we are going to provide berms on downstream side. ओके, हे जे काय तुम्हाला दिसत आहेत बर्म्स, हे जर व्हर्टिकल मी असं डायरेक्टच प्रोव्हाइड केलं असतं स्लोप, तर काय केलं असतं, पडलेल्या पावसाचं पाणी ते स्पीड मध्ये खाली आलं असतं. ओके, स्पीड मध्ये आल्यामुळे काय होतं, हा जो एंड आहे टू एंड, काय होतं, स्पीड मध्ये पाणी आल्यामुळे काय होतं, हा पोर्शन आहे तो इरोड व्हायला सुरुवात होती. ओके, टू अवॉइड द इरोजन अँड कोलॅप्स ऑफ द डाउनस्ट्रीम फेस, वी आर गोइंग टू प्रोव्हाइड दिस बर्म्स अँड रॉक टोज ॲट द downstream phase. Okay, so this is what the main function of berm. Okay, and this turfing. ड्रेन प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, जे काही पाणी इथं पडलेलं येतं या साईडला असे लॅटरल ड्रेन असतात, ते बघू आपण टाइप्स ऑफ ड्रेन मध्ये, एल ड्रेन, क्रॉस ड्रेन आणि टो ड्रेन. ओके, जे पडलेलं पाणी आहे ते साईडला काढलं जातं विथ द हेल्प ऑफ ड्रेनेज. ओके, सो दिस इज व्हॉट क्रॉस सेक्शन ऑफ दिस अर्थन डॅम. ओके, याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा मला, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करूया. ओके, राहू द्या, मॅडमचं लेक्चर आहे.